चिकन दम बिर्याणी करण्याचं ठरवलं. त्यासाठी पुदिना 1 वाटी, कोथिंबीर 1 वाटी, लसणाच्या पाकळ्या 20-25, आलं 2 इंच आणि 4-5 हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून घेतली. ते 1 किलो चिकन स्वच्छ धुवून त्याच्यावरती 2 ते 3 चमचे ती पेस्ट घातली. हळद, तिखट, मीठ, बिर्याणी मसाला, कोथिंबीर आणि 1 वाटी दही घातलं आणि हे छान मिक्स करून मॅरिनेट करत ठेवलं. आता भात शिजवून घ्यायचा आहे. बिर्याणीसाठीचा भात शिजवण्यासाठी इथं मी मसाले घेतले. खडे मसाले, लिंबाची फोड, तेजपत्ता सगळं घेतलं. मीठ टाकलं. मीठ जरा जास्त टाकायचं आणि तेल टाकायचं 2 ते 3 चमचे. पाण्याला उकळी आली की तांदूळ घालायचा. अर्धा तास भिजून ठेवलेला हा तांदूळ होता. दुसरीकडे कढईत मी बरिस्ता करायला घातला. बरिस्त्यासाठी मी जवळजवळ अर्धा किलो कांदा असा पातळ चिरून तो हे केला आहे. इकडं भात आपला शिजलेला आहे, तो आपण 80% शिजून घ्यायचा आहे. अगदी भाताचं हे चेक केलं तर तांदूळ तुटत होता. मग गॅस बंद केला आणि आधी मी हा तांदूळ वेळून घेतला. वेळल्यामुळं काय होतं की भाताची कन्सिस्टन्सी मोकळी मोकळी राहते. सो मी हा वेळून घेतला आणि मोकळा मोकळा करून गार व्हायला ठेवला. नंतर इथं आपला बरिस्ता पण तळून झाला, तोही मी काढून घेतला. मग त्याच कढईमध्ये आपण आता गरम मसाला घालायचा आहे. त्यात चक्रफूल हे ते घातलं आणि त्याच्यावरती उरलेला कांदा घातला आणि तो लाल होईपर्यंत परतला. 1 टॅमॅटो त्यात चिरून घातला. उरलेलं जे वाटण केलेलं होतं आपण ते त्याच्यात घातलं आणि छान परतून घेतलं. ते परतल्यानंतर 1 चमचा हळद, 2 ते 3 चमचे आपण लाल तिखट टाकले, मीठ टाकले चवीनुसार आणि चिकन मसाला परत थोडा टाकला. आपण हे सगळं आधी मॅरिनेट करताना घातलेले, त्यामुळे अंदाजाने टाकायचं आणि त्याच्यावरती ही मॅरिनेट केलेली चिकन टाकायची आणि छान परतून घ्यायची आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं की जेणेकरून चिकन शिजायला मदत होईल. मग छान अशी चिकन हलवून घ्यायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि अधूनमधून चिकन हलवून अशी शिजवून घ्यायची. चिकन आपल्याला ओव्हरकुक करायची नाही आहे. आता मधून हलवून आपण चिकन जी आहे ती चेक करायची. थोडीशी कच्ची असताना आपण गॅसवरनं उतरायची आणि गॅसवर तवा ठेवायचा. आता ज्या पातेल्यात आपण भात शिजवला आहे त्यालाच मी खाली तुपाचा हात लावला आणि त्याच्यावर लेअर द्यायला सुरुवात केली. हा मोकळा जो भात होता गार केलेला त्याचा एक लेअर दिला, त्याच्यावर चिकनचा एक लेअर दिला, थोडीशी वेलची पूड टाकली, कोथिंबीर टाकली, पुदिना टाकला आणि त्याच्यावरती बरिस्ता टाकला. बरिस्ता टाकल्यावर पुन्हा एकदा भाताचा लेअर दिला. भाताचा लेअर दिल्यावर त्याच्यावर कलर टाकला. ऑप्शनल आहे पण टाकला तर खूप छान दिसतं. मग त्याच्यावर पुन्हा रिपीटेड आपण थर देत जायचं. चिकन, तुमचं बरिस्ता, कोथिंबीर हे असं लेअर देत जायचं आणि शेवटच्या थरावर पण मी व्यवस्थित कलर घातला, बरिस्ता घातला, कोथिंबीर घातली, पुदिना घातला, वेलची पूड पण घालायची, त्याने छान वास येतो आणि वरती तूप टाकलं. थोडंसं तूप टाकून झाकण ठेवलं आणि हे तवा ठेवलेल्या गॅसवर ठेवून दिलं. गॅसची फ्लेम आधी लो टू मिडियम करून घ्यायची आणि वरती झाकणावरती काहीतरी जड ठेवायचं की जेणेकरून वाफ येईल. तयार आहे आपली ही चिकन बिर्याणी.